नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण तांब्या पितळाची भांडी अगदी चुटकीसरशी कशी साफ करायची ते पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे ही जादुई पावडर आपण घरातील साहित्यातच बनवणार आहोत, जी की सगळ्यांकडे उपलब्ध असते. तुम्हाला बाहेरून असं काहीच आणायची गरज पडणार नाही. अगदी घरातल्या साहित्यात आणि घरगुती साहित्यात आज आपण ही जादुई पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकतात की भांडी सुद्धा अगदी चुटकीसरशी चकाचक निघालेली आहेत. अगदी तुम्ही या पावडरने तांब्या पितळाची कुठलीही भांडी किंवा तुम्ही हे मिश्रण देवाला सुद्धा लावू शकतात तरी सुद्धा चालेल. तर तुम्ही पाहू शकतात मस्त आपली भांडी निघालेली आहे. तर हे मिश्रण कसं तयार करायचं ते आता पाहूया. तर मंडळी, यासाठी आपल्याला सगळ्यात आधी गव्हाचं पीठ लागणार आहे. तर इथे मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे गव्हाचं पीठ अवेलेबल नसेल त्यावेळेला तुम्ही ते चण्याच्या डाळीचं पीठ सुद्धा घेऊ शकतात तरी सुद्धा चालेल. त्यानंतर इथे 1 चमचा आपल्याला मीठ लागणार आहे. तर हे बारीक मीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर जाड मीठ असेल तर ते सुद्धा घेऊ शकतात तरी सुद्धा चालेल. त्यानंतर जी आपण रोजच्या वापरातली हळद खातो ना, ती हळद यामध्ये 1 चमचा घालायची आहे. आता यानंतर यामध्ये हे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने सगळ्यात आधी मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे. आता त्यानंतर इथे आपल्याला 1 लिंबू लागणार आहे. तर इथे मध्यम स्वरूपाचं लिंबू आहे. जास्त मोठं पण नाहीये आणि जास्त छोटं पण नाहीये. जर जास्त छोटं असेल तर तुम्ही इथे पूर्ण 1 अख्खं लिंबू घातलं ना तरी सुद्धा चालणार आहे. आणि जर जास्त मोठा असेल तर तुम्ही इथे अर्ध्या लिंबाचा वापर केला ना तरी सुद्धा चालणार आहे. तर इथे मी मध्यम स्वरूपाचं लिंबू होतं त्यामुळे हे इथे मी 1 लिंबाचा पूर्ण वापर केलेला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. एकदम पाणी घालू नका, नाहीतर याची जी पेस्ट आहे ती जास्त पातळ होईल. आता या पद्धतीने आपल्याला हे छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यातल्या गाठी सर्व मोडल्या जातील आणि सॉफ्ट असं याचं हे मिश्रण आहे ना तर ते तयार होईल. तर तुम्ही पाहू शकता इथे हे सर्व मिश्रण मी चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त पातळही नाही करायचंय आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं. मध्यम स्वरूपाची याची कन्सिस्टन्सी असायला हवी आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. तर तुम्ही हे मिश्रण देवाच्या भांड्यासाठी किंवा पितळाची भांडी असतात, घागर, हंडा, तुम्ही कशालाही हे लावू शकतात. तरी सुद्धा अगदी झटपट आणि चुटकीसरशी निघतात भांडी याने. तर हे पहा, मी इथे देवाचं ताट घेतलेलं आहे. तर तुम्हाला याला जास्त असं जोर लावायची गरज नाहीये. अगदी हलक्या हाताने जरी हे पीठ असं तुम्ही लावून घेतलं ना तरी सुद्धा यावरचे जे डाग असतात ना ते लगेच निघायला लागतात. तर हे मिश्रण मी इथे ताटाला लावून घेत आहे. तुम्ही लावल्यानंतर याला एक 5 ते 10 मिनिटासाठी सुद्धा ठेवू शकतात आणि नाही ठेवलं ना तरी सुद्धा हे लगेच निघतं. तर हे पहा, मी ताटाला थोडंसं लावून दाखवते आणि माझ्याकडे हा देवाचा तांब्या आहे. आपण या तांब्याला सुद्धा लावून पाहूया. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे तांब्याला सुद्धा लावून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने लावलं ना तरी सुद्धा चालेल. तुम्हाला असं जास्त याला रगडत बसायची किंवा घासणीने घासायची सुद्धा गरज नाहीये. अशा पद्धतीने हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि हे पहा, तुम्ही फरक पाहू शकतात की घासलेल्या जागी आणि न घासलेल्या जागी तांब्याचा रंग तुम्हाला कसा दिसत आहे. अगदी चुटकीसरशी ही भांडी निघतात. अजिबात याला वेळ लागत नाही किंवा तुम्हाला याला जास्त असं घासत बसायची सुद्धा गरज नाहीये. जास्त घासणीने वगैरे पण घासायची गरज नाही. हलक्या हाताने आपण याला लावून घेतलं आणि त्यानंतर धुतलं ना तर लगेच हे निघतात. हे पहा, आपण ताटाला सुद्धा लावलेलं होतं. तर मी दाखवते तुम्हाला, बघा किती मस्त अगदी चकाचक ही भांडी निघतात. जास्त मेहनत सुद्धा लागत नाही आणि अगदी आपण घरातील साहित्यच वापरलेलं आहे. बाहेरून आपल्याला काहीच आणायची गरज पडलेली नाहीये. आपल्या घरामध्ये सगळ्यांकडे गव्हाचं पीठ तर असतंच, मीठही असतं आणि लिंबूही आपण वापरतो रोजच्या जेवणामध्ये. त्यामुळे हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असणार असं आहे. तर आता हे सर्व मिश्रण मी पूर्ण ताटाला सुद्धा लावून घेत आहे.
तुम्हाला पूर्ण ताटाला आणि तांब्याला सुद्धा लावून दाखवते की हे कशा पद्धतीने काम करतं आणि भांड्याचा रंग हे लावल्यानंतर कशा पद्धतीने दिसतो तुमच्या लक्षात येईल. बिफोर आणि आफ्टर तुम्ही रिझल्ट अगदी समोरच पाहू शकतात. तर हे पहा, आता मी ताटाला पूर्ण लावून घेतलेलं आहे आणि तांब्याला सुद्धा. याला तुम्हाला मी फक्त हलक्या हाताने लावत आहे. याला चोळत वगैरे जास्त रगडत बसायची गरज नाहीये. घासणी तर याला अजिबातच लावायची गरज नाही. हलक्या हाताने आपण याला हाताने फक्त सगळीकडे हे मिश्रण लागल्या गेलं पाहिजे अशा पद्धतीने हे सगळीकडे लावून घ्यायचं आहे. तर हे पहा, मी तांब्याला पूर्ण लावून घेतलेलं आहे आणि ताटाला सुद्धा लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता बाहेरून लावलेला आहे आणि आतून सुद्धा मी लावून घेतलेला आहे. ताटाला सुद्धा लावून झालेला आहे. एक याला 2 मिनिटासाठी ठेवायचं आणि लगेच धुवून काढायचं आणि नाही ठेवलं ना तरी सुद्धा हे लगेच भांडी निघतात. अजिबात याला वेळ लागत नाही. तर आता आपण याला धुवून काढूया लगेच. तर आता इथे मी ही भांडी सगळी साफ करून घेत आहे. स्वच्छ पाण्याने याला चांगलं असं धुवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता धुतल्यानंतर याचा रिझल्ट कसा आहे ते. अगदी चमकत आहेत ही भांडी, अगदी चकाचक निघालेली आहेत. तुम्ही पाहू शकता यावरचे डाग सुद्धा पूर्णपणे निघालेले आहेत. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ही भांडे घासून निघतात. अजिबात याला वेळ लागत नाही किंवा आपल्याला याला घासणीने वगैरे पण घासत बसायची गरज पडली नाही. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता की आज आपण घरातील साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने हे मिश्रण तयार केलेले आहे आणि आपली भांडी अगदी चकाचक अशी निघालेली आहे. याच्यावरचे पूर्णपणे डाग सुद्धा निघून गेलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात. आता हे धुतल्यानंतर मात्र याला एका सुती कापडाने चांगलं असं स्वच्छ आपल्याला पुसून काढायचं आहे, जेणेकरून हे थोड्या वेळाने याच्यावरती पाण्याचे डाग पडणार नाहीत. त्यामुळे याला पुसून ठेवलं ना तुम्ही तर 2 ते 3 दिवस हे मस्त असेच राहतील. तर मी याला एका टॉवेलने छान असं पुसून घेत आहे, जेणेकरून याला डाग पडू नयेत. तर मंडळी, तुम्ही हे मिश्रण देवाच्या भांड्यासाठी किंवा मग तांब्या पितळाची कुठलीही भांडी तुमच्याकडे असतील त्याच्यासाठी किंवा आपले घरातील देव सुद्धा तुम्ही या मिश्रणाने नक्कीच स्वच्छ करू शकतात. अगदी चकाचक निघतात. कुठलेही डाग भांड्यावरती किंवा देवावरती तुम्हाला राहिलेले दिसणार नाहीत जर हे मिश्रणाचा जर तुम्ही वापर केलात तर. तुम्ही पाहिलं बिफोर आणि आफ्टर रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर मंडळी, तुम्हाला माझी आजची ट्रिक कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला एक निवेदन आहे की मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून स्वागत. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.